सोनम वांगचुक यांची सुटका करण्याचे केंद्र सरकारचे आदेश। राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत 26 सप्टेंबरपासून सोनम वांगचुक होते तुरुंगात। तात्काळ प्रभावाने सुटका करण्याचे आदेश। मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतुकीची कोंडी। माणगाव शहर ते खरवली फाट्यापर्यंत 3 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा। शनिवार रविवार म्हणून फिरायला गेलेल्या पर्यटकांना मनस्ता। अमेरिका इराणच्या भूमीवरती कमांडो कारवाई करण्याच्या तयारीत। USS त्रिपोली या अॅम्फिबियस युद्धनौकेसह 3 जहाज भरून 200 कमांडोंची इराणच्या दिशेने कूच। युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। 15 दिवसांनंतरही ट्रम्प यांच्याकडे माघारीचा प्लॅन नाही। इराणवरती अवकळ आली आहे आणि तिथलं सगळं ढासळलंय अशी ही दरपोक्ती। अमेरिकेचा इराणचा लष्करी तळ खर्ग आयलंडवरती हल्ला। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव असल्याचं वर्णन। अमेरिकेकडून मोज्तबा खामेनींवरती इनाम जाहीर। मोज्तबा खामेनींची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस। खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवरही इनाम जाहीर। गॅस टंचाईमुळे शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांना मिळणार आता लाडूचं एकच पाकिट। रोज 50,000 भाविकांना मिळत होते बुंदीचे मोफत लाडू आणि होत होती लाडूंच्या 45,000 पाकिटांची विक्री। खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवेंच्या विरोधात 65 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा। मंगेश काळोखे हत्या प्रकरणामधील थोरवेंनी केलेल्या आरोपांविरुद्ध तटकरेंचा दावा। नाशिक विभागामध्ये बनावट शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड। शासनाची 150 कोटींपेक्षा अधिकची फसवणूक। तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरती गुन्हे। फास्टॅगचा पास 75 रुपयांनी महागडा। 3000 रुपयांचा पास आता 3075 रुपयांना। 1 एप्रिलपासून लागू होणार नवी दरवाढ। शुभमन गिल आणि स्मृती मानधना ठरले सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेटपटू। रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिथाली राज यांना BCCI जीवन गौरव पुरस्कार देणार। मुंबईच्या आयुष म्हात्रेलाही सर्वोत्तम अष्टपैलूचा पुरस्कार।